ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे, त्यासोबतच महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेल्या आहे। पुणे नाशिक महामार्गाची जोडणारी जी रेल्वे आहे ही रेल्वे कुठंतरी जुन्याच मार्गाने व्हावा ही जनभावना या ठिकाणी आहे। कारण उद्योग क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्र आणि शिक्षणाला चालना देणारा हा रेल्वे प्रकल्प आहे। या प्रकल्प पुन्हा एकदा जुन्याच मार्गाने व्हावा ही भावना आहे। राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप यामध्ये झाल्यामुळे हा रेल्वेचा मार्ग बदलण्याची भावना आता नागरिक व्यक्त करतायत। मात्र जीएमआरटीचं जे कारण पुढे केले हे नागरिकांना पटण्यासारखं नाहीये, अशा सगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात। काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण। काय सध्या आंदोलनातून तुम्ही मांडणार आहात? आम्ही आंदोलनातून केंद्र शासनाला हे सूचित करायला थांबलोय की ही हक्काची रेल्वे आमच्याकडे तुम्ही एमआयडीसी दिली, आमच्याकडे दोन चाकणी एमआयडीसी आहे, तुमची आळंदी एमआयडीसी आहे, आमच्याकडे व्यापारी वर्ग चांगला आहे, उद्योगपती आहेत, सुशिक्षित विद्यार्थी आहेत आणि बचत गटाच्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय तयार करणाऱ्या आहेत। ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आज जर तुम्ही चाकण जर कायम पाहिलं तर नेहमी गर्दीने आणि गच्च झालेलं असतं, 2-2 तास हा संघर्ष कसा राहील? हा संघर्ष आता ग्रामीण भागातील सर्व महिला, जो गरजू वर्ग आहे त्यांचा आणि शासनाचा राहील। सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यातून एक सूचित करायचं आहे, जी गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येते ती शासनाच्या येऊ नये का? आणि ज्या ठिकाणी प्रकल्प करायचा त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा आधी विचारात घेतल्या पाहिजे। प्रत्येक प्रकल्प तुम्ही तुमच्या सोयीने नाही बदलला पाहिजे आणि तुम्ही नेत्यांच्या सोयी, सगळ्यात महत्त्वाचं नेत्यांच्या सोयी ह्याच्यामध्ये जास्त पाहिले जातात, जे नाही केलं पाहिजे। आता आपण बघतोय की राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत त्या यामुळेच होत आहेत। जर तुम्ही तरुण वर्गालाही विचारात घेत नाही, गरजू वर्गालाही विचारात घेत नाही, मग तुम्ही नक्की राजकारण कुणासाठी करत आहात? धन्यवाद। नक्कीच अशा पद्धतीने ह्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत। खरं तर ह्या भावना व्यक्त होत असताना आंदोलनाची दिशा कशी राहील? गर्दी मोठ्या प्रमाणात होते, काय संदेश देसाल? अजून ही गर्दी खूप छोटी आहे। अजून एक 10-20 मिनिटानंतर अजून लोक येणार आहेत, लोक येतात, लोकांची सकाळची कामं उरकून त्या ठिकाणी आज लोक येणार आहेत। आम्ही आता इथं आमदार साहेब पण येणार, इथं भाषणं झाल्यानंतर माणिक चौकामध्ये भाषणं झाल्यानंतर त्या ठिकाणी चाकण तळेगाव चौक हा आम्ही त्या ठिकाणी जाम करणार। पोलिसांचा बंदोबस्त तगडा आहे, तुमची भूमिका कशी राहील? आता काय, शेवटी पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करतात। आमच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी अडवणार आहोत। हा रस्ता फक्त इथेच नाही अडवला, हा कम्प्लिटली संगमनेर अकोला शहरापासून आता जुन्नरमध्ये पण अडवले गेले आहेत, आंबेगावमध्ये पण अडवले गेलेले आहेत, नारायणगावमध्ये पण अडवले आहेत आणि आता चाकणमध्ये पण आम्ही अडवणार। त्याच्यामुळं हे सगळं नक्कीच खरं तर पुणे नाशिक महामार्गावरची तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्याकडे तुर्तास बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ती प्रतिक्रिया आपण ऐकूयात।